हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहेत काही जे मी क्वेश्चन तुम्हाला पाठवलेले जे आपण सेशन स्टार्ट केलं होतं क्वेश्चन अँड आन्सरिंगचं. तर त्यामध्ये बघा कम्युनिटी हेल्थ नर्सिंग हा आपला सब्जेक्ट होता आणि सब्जेक्टमध्ये आपला होता की कम्युनिटी हेल्थ नर्सिंग हा सब्जेक्ट होता. त्यामध्ये क्वेश्चन असा आलेला आहे हेल्थ अँड डायमेन्शन्स ओके इन कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये. सो जे फर्स्ट इयरच्या स्टुडंटसाठी आहेत मी या ठिकाणी मेन्शन पण केलेलं फॉर द फर्स्ट इयर नर्सिंग स्टुडंटसाठी हेल्थ अँड डायमेन्शन्स ऑफ हेल्थ हा आपला टॉपिक आहे. सब्जेक्ट कोणता आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. तर अगोदर आपण काय बघणार बघा या ठिकाणी एक्सप्लेन करण्यासाठी ना तुम्हाला क्वेश्चन ज्यावेळेला येतो त्यावेळेला एक्सप्लेनेशन काय करायचं आपण अगोदर हेल्थची डेफिनेशन लिहायची राईट. अगोदर विचारलेलं काय आपल्याला हेल्थबद्दल विचारलं आहे आणि त्याचे डायमेन्शन विचारले हेल्थचे. तर अगोदर आपण काय करणार डेफिनेशन्स लिहिणार. डेफिनेशन म्हणजे काय हेल्थ इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ फिजिकली mental and social well-being at not merely absence of disease or infirmity. like WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हे डेफिनेशन आपल्याला दिलेली आहेत ज्यामध्ये की क्लिअरली त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे की हेल्थ ही काय कम्प्लीट स्टेट आहे म्हणजे काय फिजिकली मेंटली असेल सोशली असेल व त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये अब्सेन्स जो की टोटली आता या ठिकाणी तुम्ही असाल तो तुमच्यामध्ये अब्सेन्स ऑफ डिसीज आहे तुम्हाला इलनेस नाही तुम्हाला ताप नाही सर्दी नाही खोकला नाही तुम्हाला इव्हन विकनेस सुद्धा नाही सो तुम्ही काय हेल्दी पर्सन आहात ही असं WHO ही डेफिनेशन दिलेली आहे. त्यानंतर आपण बघू हेल्थ इज अ डायनामिक स्टेट अँड चेंज थ्रू द लाईफ. हेल्थ ही कशी आहे डायनामिक स्टेट आहे आणि जी काही चेंजेस करू शकते आपल्या थ्रूआउट आपल्या लाईफ म्हणून. सो आता हेल्थ झाले आता आपण बघणार आहे डायमेन्शन्स ऑफ हेल्थ. किती सारे डायमेन्शन्स आहे 7 ऑफ डायमेन्शन्स त्या ठिकाणी हेल्थचे आपले आहेत. फर्स्ट वन डायमेन्शन काय फिजिकल हेल्थ, सेकंड वन आहे मेंटल हेल्थ, थर्ड वन आहे सोशल हेल्थ, फोर्थ वन आहे इमोशनल हेल्थ, फिफ्थ वन आहे स्पिरिच्युअल हेल्थ, सिक्स्थ वन आहे की एन्व्हायरमेंटल हेल्थ आणि सेवन्थ आहे ऑक्युपेशनल हेल्थ. सो आता आपण बघू एक एक करून ज्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहे ओके राईट सर्कल करा त्यामध्ये डायमेन्शन्स ऑफ हेल्थ लिहा. वरती तुम्ही ॲरो करून जण लिहू शकता फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थ सोशल इमोशनल स्पिरिच्युअल एन्व्हायरमेंटल आणि ऑक्युपेशनल. या ठिकाणी तुम्ही जर का लाईक ट्री डायग्राम टाईप म्हणून तुम्ही एक्सप्लेनेशन केलं ना सो तुम्हाला काय होणार आहे त्या ठिकाणी प्रेझेंटेशन जे आहे तुमच्या एक्झाममध्ये ते चांगलं पडणार. आणि ज्यावेळेला एक्झामिनर चेक करणार ना सो त्यावेळेला तुमचं बघणार की तुम्ही काय काय इंग्लिश केलेलं आहे टॉपिक इंग्लिश केलेलं आहे पॉईंट सो तो तेच चेक करणार. मेन म्हणजे की तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला समजलं किती अंडरस्टँडिंग किती झालं आता म्हणतो क्वेश्चन म्हणून किंवा तुम्ही किती स्टडी केलं आहे हे त्यामुळे तुमच्या पेपर प्रेझेंटेशन म्हणून दिसणार आहे. आता आपण बघू फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थ. आता फिजिकल हेल्थमध्ये काय जो की हेल्दी बॉडी असते त्याची प्रॉपरली फंक्शनिंग करतात त्याचे ऑल ऑर्गन्स ओके. जे पण त्याचे बॉडीचे ऑर्गन्स जसं की त्याचे लेग असेल त्याचे आयज असेल त्याचे लिप्स असेल त्याचे माउथ सिस्टीम असेल ऑल एव्हरीथिंग म्हणजे जे फिजिकल हेल्थमध्ये जी प्रॉपरली फंक्शनिंग करते. जो की गुड न्यूट्रिशन घेतो ओके एक्सरसाइज करतो प्रॉपरली स्लीप घेतो आणि फ्रीडम असतो त्याला फॉर एनी डिसिजेसपासून फ्री फ्रॉम एनी डिसिजेस. सपोज आपण असं बघू जो की त्याला कोणत्याही डिसीजपासून तो रिलीज झालेला आहे त्याला कोणत्याही डिसीज होत नाही त्याची फिजिकल हेल्थ म्हणजे डायमेन्शन ऑफ फिजिकल हेल्थ आपण असं त्याला बोलतो. मेंटल हेल्थ म्हणजे काय टू ॲबिलिटी टू थिंक क्लिअरली म्हणजे काय जे तुम्ही बोलताय तो काहीतरी काम करतो जो प्रॉपरली तो थिंकिंग करू शकतो प्रॉपरली तो क्लिअरली एखादी गोष्ट त्याला शिकायची तो प्रॉपरली क्लिअरली शिकू शकतो डिसिजन घेऊ शकतो क्विकली ओके त्याला आपण गुड मेंटल हेल्थ असं बोलतो. डायमेन्शन्स आहे आपल्या हेल्थचे. कोप अप विथ द स्ट्रेस ज्यावेळेला स्ट्रेस येणार स्ट्रेसला कसं कोप अप करायचं स्ट्रेसला कसं आपण कमी करायचं तो त्या ठिकाणी तुझं प्रॉब्लेम पण सुद्धा सॉल्व्ह करणार आणि स्ट्रेसला सुद्धा कमी करणार हे तुझी मेंटल हेल्थ झाली. थर्ड वन आहे सोशल हेल्थ. सोशल हेल्थ म्हणजे काय गुड रिलेशनशिप विथ फॅमिली अँड सोसायटी म्हणजे काय ज्यावेळेला तो कम्युनिकेट करतो कोणासोबत तर चांगल्या वेळेने चांगला बिहेवियर शो त्या ठिकाणी करतो ती सोशल हेल्थ कशी आहे गुड हेल्थ. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असेल किंवा सोशल ॲडजस्टमेंट असेल जो सोसायटीमध्ये ॲडजस्टमेंट करतो ऑल जे पण सोशल फंक्शनिंग असेल किंवा सोशल पार्टीज असेल सोशल ॲक्टिव्हिटी असेल त्या ठिकाणी तो पार्टिसिपेट करतो. इमोशनल हेल्थ म्हणजे काय ॲबिलिटी टू एक्सप्रेस अँड कंट्रोल इमोशन्स तो त्याचे इमोशन्स आणि जे पण एक्सप्रेशन असतात त्याची ॲबिलिटी तो कंट्रोल करू शकतो. सेल्फ कॉन्फिडंट राहणार तो पर्सन आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्या ठिकाणी तो शो करणार रिगार्डिंग त्याचे सेल्फ ओके. तो झाली इमोशनल आपली हेल्थ. स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे काय स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे सेन्स ऑफ पर्पजेस लाईक व्हॅल्यूज बिलीफ्स त्यानंतर इनर पीस ओके इनर पीस फेथ ओके हार्मोनी विथ सेल्फ म्हणजे का स्पिरिच्युअल लाईफ जी राहते लाईक स्पिरिच्युअलिटी जे की काय व्हॅल्यूज बिलीफ्स किंवा इनर पीस त्या ठिकाणी डेव्हलप करतात त्या ठिकाणी आपण त्याला स्पिरिच्युअल हेल्थ असं बोलतो. एन्व्हायरमेंटल हेल्थ म्हणजे का क्लिअर एअर असेल
त्यानंतर सेफ वॉटर असेल, सॅनिटेशन असेल चांगलं, ओके, हेल्दी सराउंडिंग एन्व्हायरमेंट असेल, प्रोटेक्टिंग फ्रॉम एनी पॉप्युलेशनपासून आपल्याला प्रोटेक्ट करत असेल एन्व्हायरमेंट, ते एन्व्हायरमेंट हेल्थ म्हणजे काय, गुड एन्व्हायरमेंट हेल्थ असं आपण बोलतो. ऑक्युपेशनल हेल्थ म्हणजे काय, सेफ वर्किंग कंडिशन आहे, प्रॉपरली वर्किंग कंडिशन आहेत, जास्त काही रिस्क नाही जॉबमध्ये, जॉब सॅटिस्फॅक्शन आहेत, वर्क लाईफ बॅलन्स होऊ शकतो त्याचा. प्रोटेक्शन फ्रॉम द ऑक्युपेशनल हजार्ड म्हणजे काय, ज्या ठिकाणी तू वर्क करतो त्या ठिकाणून त्याला प्रोटेक्ट करू शकतो त्याच्या हेल्थ हजार्डबद्दल, ऑक्युपेशनल हेल्थ हजार्डबद्दल. सो हे आपले डायमेन्शन्स ऑफ हेल्थ होते. क्वेश्चनिंग काय होतं की हेल्थबद्दल आपण डेफिनेशन दिली, डायमेन्शन्स ऑफ हेल्थ आपण अगोदर लिस्ट केले, त्याला एक एक करून एक्सप्लेनेशन केलं. मग आता एवढं आपला हा झाला क्वेश्चन. सो आता अजून त्यामध्ये इम्पॉर्टंट काय काय आपण लिहू शकतो किंवा कसे कसे क्वेश्चन लिहू शकतो, जसं की फॅक्टर अफेक्टिंग ऑफ हेल्थ, कोणते कोणते फॅक्टर आहे जे अफेक्ट करू शकतो आपल्या बॉडीवरती, जसे की हेरिडिटरी म्हणजे का जेनेटिक फॅक्टर जे पॅरेंट्स थ्रू चाइल्डमध्ये होऊ शकतात, तसे एन्व्हायरमेंटल फॅक्टर जसे की एन्व्हायरमेंटल पॉप्युलेशन असेल, एन्व्हायरमेंटल पोल्युशन असेल, एन्व्हायरमेंटल हजार्ड असेल, ओके, त्यानंतर डिझास्टर असेल, हे झालं एन्व्हायरमेंट. लाईफस्टाईल म्हणजे काय, इनबॅलन्स लाईफस्टाईल असेल म्हणजे की वर्किंग कंडिशन जास्त असेल 8 आवर्सपेक्षा किंवा 12 आवरपेक्षा जास्त असेल त्याला आपण लाईफस्टाईल असे बोलू शकतो, किंवा प्रॉपरली न्यूट्रिशन नसेल किंवा पुअर लाईफ कंडिशनिंग असेल त्याला आपण लाईफस्टाईल असं बोलतो. न्यूट्रिशन म्हणजे कसं की प्रॉपरली न्यूट्रिशन जर का त्यांना भेटलं नाही, सो त्यांची हेल्थ कशी होणार आहे, डिस्टर्ब होणार आहे, ते लवकर आजारी पडणार आहेत. सोशिओ इकॉनॉमिकल स्टेटस म्हणजे काय, बाकी त्यांची इन्कम प्रोसेस कशी आहे, ओके, चांगला गुड जॉब प्लस गुड सॅलरी आहे का, ते पण त्या ठिकाणी फॅक्टर जे आहे ते अफेक्ट करतात त्यांच्या हेल्थवर. हेल्थ केअर सर्व्हिसेस किती आहेत, म्हणजे की ते कोणत्या मोस्ट प्रेफर करू शकते हेल्थ केअर सर्व्हिसेस, म्हणजे की माइल्ड लेवलला जर का ते इलनेस असेल त्यांना तर ते हॉस्पिटलला प्रेफर करतात की नाही करत, ते पण सुद्धा फॅक्टर अफेक्ट करतात त्यांच्या हेल्थवर. आता काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे जे की हेल्दी पर्सनसाठी आपण यूज करतो, जसं की काय, फिजिकली फिट आणि ॲक्टिव्ह पर्सन असेल तर तो हेल्दी पर्सन आहे, मेंटली अलर्ट असेल, स्टेबल पर्सन असेल तर तो फिजिकली फिट आहे, इमोशनली बॅलन्स असेल तर फिजिकली फिट आहे, सोशली ॲडजस्टमेंट असेल, फ्री फ्रॉम एनी डिसीज असेल किंवा प्रोडक्टिव्ह अँड रिस्पॉन्सिबल असेल तर तो गुड हेल्दी पर्सन आहे. इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे काय, डब्ल्यूची डेफिनेशन विचारू शकतात, 7 डायमेन्शन तुम्हाला लिहायचे, फॅक्टर्स अफेक्टिंग फ्रॉम द हेल्थ आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हेल्दी इंडिव्हिज्युअल्स, हे तुम्हाला विचारू शकतात एक्झाममध्ये, कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये. ओके, PMSESEO, ओके, म्हणजे काय, 7 आपले डायमेन्शन्स त्याचे निमोनिक्स आहे. P फॉर द काय, फिजिकल डायमेन्शन, M फॉर द मेंटल, S फॉर द सोशल, E फॉर द इमोशनल, S फॉर द स्पिरिच्युअल, E फॉर द एन्व्हायरमेंटल, O फॉर द ऑक्युपेशनल. या टाईपमध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, हेल्थ अँड हेल्थचे डायमेन्शन. हा आपला कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये पण हा क्वेश्चन विचारू शकतात आणि सेम फाउंडेशन ऑफ नर्सिंगमध्ये हा क्वेश्चन विचारू शकतात. सो दोन्हीमध्ये हा एकच क्वेश्चन आहे जो की दोन्ही परत विचारू शकतात किंवा एका एक्झाममध्ये तरी विचारू शकतात, एका सब्जेक्टमध्ये तरी विचारू शकतात. सो तुम्हाला त्या ठिकाणी मी एक्सप्लेनेशन केलं की कसं आपण या ठिकाणी राईट डाऊन करायचं. फक्त लेक्चर प्रॉपरली बघा, काय डाऊट असेल तर विचारा, बस एकदम इझी आहे, तुमची एक्झाम पण येते जवळ, म्हणून आपण सेशन स्टार्ट केलेलं आहे. ओके, काय डाऊट असेल तर ग्रुपला मेसेज करा. थँक्यू.